इयरफोन घातला माझे. हय हय ओके. बॅकग्राऊंड बरो आसा मरे. लंडन ऍटलीस्ट तुका लायक मशीन लर्निंग मॉडल्स कितें आसता ते आयडिया मेळटली हम्म. बट इट इज नॉट बट इट इज नॉट कंप्लीट ओके सारकें ना ते हम्म. सारकें ऑर्गनायज करना पूण अच्छा, मातसो तरी कितें आयडिया मेळटा तरी पळया वयल्या वयर ओके सांग. सांग ML वर्सेस DL वर्सेस DS वर्सेस AI अरे बाबा, स्टार्टच बरे केले. ओके, सो AI म्हणजे विदाउट ह्युमन इंटरेक्शन कोड कॅन रन or develop itself. That is AI. ML is a subset of it. ML stands for machine learning. So it is the ability of machine to learn on itself only. Like same thing again. आणि नाही ML इज मोर फोकस्ड ऑन मोस्ट स्टॅटिस्टिक्स फोकस ऑन स्टॅटिस्टिक्स सांगितलंच आहे. आणि आणि किती असलं तुझं क्वेश्चन? DL DL म्हणजे डीप लर्निंग. डीप लर्निंग इज सबसेट ऑफ ML आणि भितर सगळे न्यूरल नेटवर्क्स असतात. आणि इट हॅज एबिलिटी टू मिमिक ह्युमन ब्रेन, like forming neural networks. येस आणि डेटा सायन्स डेटा सायन्स लायक तो वेन डायग्राम म्हाका याद आसा. हां हां डेटा सायन्स तुका ते टूल्स प्रोवायड, डेटा प्रोवायड करता आणि किती तरी आसा. डेटा सायन्स म्हणजे सगळे प्लस डेटा एनालिस्ट हा डेटा नाईस एनालिसिस. बॅकग्राऊंड ओके, आहे ओके टाइप्स ऑफ ML खबर ना. एक दोन भाशेन लर्निंग असता इन्स्टन्स बेस्ड लर्निंग आणि मॉडेल बेस्ड लर्निंग ओके पयली विचारता व्हॉट इज मशीन लर्निंग मॉडेल ओके अ मॉडेल इज अ मॅथमॅटिकल ओके एक एक्झाम्पल दिता बरो एक्झाम्पल दिता फॉर एक्झाम्पल ओके GPS डिस्टन्स कॅल्क्युलेट केल्लो आसता आणि तुजें ओडोमीटर रिडींग पयल्लें आसता ओके ओके, तूं हें जालो स्टक जालो स्टार्ट जालो. दिसता हय, तूं दिसता आयकूंक येता. आतां काय ते हां हां फिल्टर हे केले, कोण जाणा घट जाले थंय. अरे बाबा, हे आनी कितें? सो सो सांग 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 तू. जीपीएसाचे डिस्टन्स कव्हर जाला 100 मीटर ओके 100 मीटर आणि हो डेटा सेट इमॅजिन करा एक्सेल शीट हय 2 कॉलमाचो हय 100 मीटर ऑन जीपीएस आणि ओडोमीटराचे सुद्धा 100 दाखयता हय. जीपीएसाचे 200 आसा ओडोमीटराचे सुद्धा 200 दाखयता जीपीएसाचे 300 आसा 300 400 आसल्यार 400 500 आसल्यार 500 जाल्यार वॉट इफ इट इज 600 जाल्यार कितें आसता आशिल्लो 600. वाय सो ग्राफ फॉर्म जाता तो. ग्राफ फॉर्म जाता व्हेरी गुड म्हाका तेच जाय आशिल्लें ओके आज सेकंड एक्झाम्पल ह्युमन कोणतरी एकल्यान रिसर्च केल्यार म्हणलें की ह्युमन हायट आसा पळय इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द लेंथ फ्रॉम दिस टीप दिस पॉइंट टू दिस टू पॉइंट. हय दिस पॉइंट हय. ओके सो ताजो डेटा सेट आसा आर्म लेंथ हम्म. एक कॉलम आसा आणि एक ह्युमन हायट कॉलम आसा हम्म. आर्म लेंथ आसा 100 सेंटीमीटर ते 100 आसा 120 120 130 130 140 140 जाल्यार वॉट विल इट बिकम वेन इट इज 90 सेंटीमीटर 90. 90 ओके बट आता थर्ड डेटा सेट आसा आता 100 असले न्ही इफ दिस डिस्टन्स इज 100 फर्स्ट कॉलम म्हणल्यार वॉट आर्म लेंथ जाल्यार हायट इज 110 हो डेटा सेट ओके 100 असल्यार 110 120 असल्यार 120 130 असल्यार 130 140 असल्यार 140 पूण 100 असल्यार 110 जाल्यार वॉट विल इट बिकम वेन इट इज 90 स्टँडर्ड डिव्हिएशन काढपाचें आणि ते अप्लाय करपाचें. अभ्यास जाले लायक सम टूल्स कितें तरी एवरेज येतलो. ओके सम तर 110 एक्चुअली चड सांगला हांवें 100 असल्यार 101 आसा आनी बाकी सगळे नॉर्मल आसा फक्त एक पॉयंट वयर आसा जाल्यार कितें आसतलें सेम 90 आसतले. असल्यार कितें आसतलें 90च आसतले. 90 आसतलें हय एक्चुअली करेक्ट सो कितें करता आमी पयलीं 12 स्टँडर्डान ग्राफ काडटा पळय फिजिक्सा याद आसा हय हय अशे पॉयंट काडटालीं आनी एक लायन ड्रॉ करतालीं वीच हय इज हॅविंग
मिनिमम एरर. मिनिमम एरर. येस. सो मॉडल म्हणल्यार कितें, फॉर एक्झाम्पल मशीन लर्निंगा एक हें आसता लिनियर रिग्रेशन म्हणून. ते हय. कितें करता, अशे सेम कॉन्सेप्ट एक लायन एक सगळे पॉयंट्स घेता आनी एक तांकां पॅटर्न कळटा की एक लिनियर कितें आसा पॅटर्न. सो एक लायन मारता सो दॅट ऑल द एरर्स आर मिनिमम. ओके, हांव तुका एक फोटो धाडटा, तो फोटो पळय. WhatsApp आसा न्ही तुजे कडेन? फोनार पळयता हांवें. आं. पळयलें? राव. ओपनूच जायना मरे. एकूच मिनीट. आहा. हांवें तो आत्तां फिल्टर लायलेलो पळय तो रँडम कितें. इमॅजीन कर तो इंटरव्यूक केक. तसो दिलो. हय. जालें म्हाजें सिलेक्शन. XMB. फोनारच ओपन करता राव. ओपनूच जाली जायना ओपन? व्हॉट्सॅप वेबूच ओपन जायना. हय, WhatsApp वेब स्टार्टिंगाक मातसो त्रास जाता. हय. हय. सांग. 2 इमेज पळयल्या न्ही? हम्म. पळय, फर्स्ट इमेजी एक रँडम पॉयंट्स आसा आनी तुका मातशें अंडरस्टँड जाता की तो लिनियर म्हण. हातून सारको कळना, बट मे बी इट इज लिनियर मॉडल. द सेकंड इमेजी पळय, एक लायन काडल्या सो दॅट एरर्स आर मिनिमम. हय. ओके. सो आनी एक इमेज धाडटा आनी मागीर स्टार्ट करया. अजून स्टार्ट जावंक ना. न्ही बे. हो इमेज पळय. हम्म. आतां ती डेल्टा वाय बीन बरयल्लो आसता एरर्स. हय. ओके. हय. सो सगळे कळ्ळें न्ही, आयडिया कळ्ळी न्ही. हय. हांवें हय. एक्चुअली बेजीक केलें कितें. सगळें. 12th स्टँडर्डाक आमी ग्राफ काडटा तें. हम्म. So I give question पे, what is ML model? Machine learning model are mathematical models or algorithm हम्म. that learn pattern from the data हम्म. to make predictions or decisions. हम्म. Okay? They improve automatically as they get exposed to more data. आता एक लाईन काढली आणि एक डेटा पॉइंट हाडला, तो हांगा आसा सपोज, जर तो मातसो वयर वतलो सो दॅट इट हँडल्स दीस एरर ऑल्सो. इतलें कळ्ळें येस. न्ही? So this is machine learning model. So there are two types of model. सांग खंयचे? नांव हांव विसरलो. तुका तें परत विचारपाचो सॉरी. आसलो. देर इज टू टायप ऑफ मशीन लर्निंग, इन्स्टन्स बेस्ड आणि मॉडेल बेस्ड. आनी आता मॉडेल उदक कितें बेस्ड म्हणल्यार सांगलेलें तर कितें? तुवें 2 तरेचे. हेच सांगिल्लें हांव तुका. ओके. मॉडेल बेस्ड म्हणल्यार कितें, एक मॉडेल तयार करता. फॉर एक्झाम्पल लिनियर रिग्रेशन, तो एक लायन मॉडेल तयार केली. बट इन्स्टन्स बेस्ड म्हणल्यार कितें, एक बेस्ट आनी एकूच एक्झाम्पल आसा जो आमी यूज करता, के नियरस्ट नेबर्स. तातूंत कितें आसता, फूल डेटा सेट आसता तुजे कडेन आनी तूं एक पॉयंट घातलो जाल्यार तो पळयता की फॉर एक्झाम्पल तुजे कडेन आसा सेम कितें सांगू हांव तुका. ओके, ईमेल. जस्ट कन्सिडर ईमेल एज स्पॅम ऑर नॉट. स्पॅम पॉयंट्स हांगा आसा सगळे. दिसता हय. आनी नॉट स्पॅम पॉयंट हांगा आसा. ओके, आनी तातूंत भितर एक तूं न्यू डेटा घालता, तो हांगा आसा. जाल्यार तो के, सपोज के इज 3 जाल्यार 3 नियरस्ट नेबर्स पळयतलो आनी आपूण इफ मोर स्पॅम आसा जाल्यार स्पॅम म्हणटलो. येस. ओके, पूण हातूंत भितर कितें जाता, हातूंत भितर मॉडल ट्रेन जावना. तो डेटा सेट जो त्या मोमेंटार आसा, त्या डेटा सेटार वता आनी त्या इन्स्टन्साचेर चॅक करता कितें आसा तें. ओके, सो हातूंत इन्स्टन्स बेस्ड लर्निंग डज नॉट एक्सप्लिसिटली लर्न अ मॉडल, तो लर्न्स अ मॉडल. आनी इन्स्टन्स बेस्डचा डेटा सेट स्टोर करपा पडटा, नाजाल्यार हो फकत मॉडल स्टोर केल्यार पुरो. हय. ओके, मागीर एक्झाम्पल दिवपाक शकता दोनी कडेन. आनी कितें रिक्वायर्ड एनालायझींग एंड फिल्टरिंग. आनी मॉडल इज मोर एफिशियंट, कित्याक हातूंत तूं केन्ना डेटा सेट चेंज करपाक शकता. कळ्ळें न्ही? हय. सो दिस इज द थिंग. की फिचर्स ऑफ ML मॉडल म्हणल्यार एक तर डेटा आसपा जाय. डेटा कितें आसपा जाय, तोच घे एक्झाम्पल लिनियर रिग्रेशनाचो. तो पॉयंट्स हाडपाक डेटा जाय तुका सगळे.
मागीर फिचर्स गरजेचे. तुका एक्स एक्सिसार कितें आसा, वाय एक्सिसार आर्म लेंथ आशिल्ली, वाय एक्सिसार हायट आशिल्ली. रायट आसा. कळ्ळें न्ही? हय. फिचर्स इम्पोर्टंट. मागीर टार्गेट तुका सोदपाकूच जाय, तो खंयचो फिचर सोदपाक जाय. मागीर अल्गोरिदम म्हणल्यार खंयचो मॉडल यूज करता तूं. हं. लिनियर रिग्रेशन, पॉलिनॉमियल रिग्रेशन काय आनी खंयचे. आनी मागीर ट्रेन करता. हय, मागीर मुखार या हां. या डिटेलान मागीर सांगतलो. टायप्स ऑफ ML मॉडल्स. देर आर 2 टायप्स ऑफ ML मॉडल्स. खंयचे? मॉडल बेज आणि कितें म्हणटा हेका, इन्स्टन्स बेस्ड. इन्स्टन्स बेस्ड. नो. KNN टायप. सुपरवायज्ड लर्निंग आणि अनसुपरवायज्ड लर्निंग. ओ. आनी एक दुसरे प्रकारचे टायप. हय. सुपरवायज्ड लर्निंगाक कितें आसता? दे आर लेबल्ड लेबल्ड अनसुपरवायज्ड आर अनलेबल्ड. अनलेबल्ड डेटा सेट. येस. एक्झाम्पल ऑफ अनसुपरवायज्ड के मीन्स DB स्कॅन, PCA. आणि तो आयज कव्हर करची न्ही, तो करूं ना अजून. आणि ते असते लिनियर रिग्रेशन, लॉजिस्टिक रिग्रेशन, रँडम फॉरेस्ट, डिसिजन ट्री, ते सगळे. हातूंत अनसुपरवायज्ड भितर तूं ग्रुपिंग करता, क्लस्टरिंग करता, वांगडा हाडटा. कळ्ळें न्ही? फॉर एक्झाम्पल कॅटा फोटोज आसा, डॉगा फोटोज आसा. कॅटा फोटोज हे, डॉगा फोटोज हे. हां. आणि सुपरवाइज में तू क्लासिफाई करता है और रिग्रेशन होता है. 2 चीज होते हैं. वो हाँ. क्या है बाद में देखेंगे. क्लासिफिकेशन हे केल्लें हांवें मातशें हां. पयलीं. अनसुपरवाइज असतो हार्डर असता, कित्याक तुजे कडेन कांय डेटा आसना, लेबल्ड कांय आसना. सो तू डेटा सेट आसता, लेबल्ड आसना. लेबल्ड आसना, म्हणजे ट्रेनिंग डेटा सेट ना तुका काय. हय. नो नीड फॉर लेबल आणि थंय मोर एक्युरेट. इतलें कळ्ळें न्ही? येस. सो डिफरन्स बिटवीन रिग्रेशन वर्सेस क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन वर्सेस रिग्रेशन हे केल्लें मरे, खूब म्हयने जालो केल्या. म्हाका दिसता क्लासिफिकेशन ऑन बेसीस ऑफ सम पॅरामिटर्स करता आमी, आणि रिग्रेशन ना सांग. रॉंग. केन्ना कितें याद दवरपाक एक एक्झाम्पल दवरयात. हय. क्लासिफिकेशन म्हणल्यार डिस्क्रीट व्हेरिएबल क्लासिफाय करता. रिग्रेशन म्हणल्यार कंटिन्युअस. फॉर एक्झाम्पल हायट कितें आसलें, 120 सेंटीमीटर, 121 सेंटीमीटर. बट क्लासिफिकेशन में क्या होगा? क्लासिफिकेशन आसलें स्पॅम, ईमेल, येस और नो तसले. क्लास डिस्क्रीट व्हेरिएबल्स आणि तातूंत कंटिन्युअस व्हेरिएबल्स. कळ्ळें न्ही? हय. शुअर? ना मातशें फॉर एक्झाम्पल हय. क्यों हंस क्यों रहा है बे? कळटा तुका. हाँ? ना काय ना कंटिन्यू. क्लासिफिकेशन फॉर एक्झाम्पल मे बी डायबिटीज जाला येस. डायबिटीज जाला येस काय नो. ओके सांग. म्हणजे क्लासिफिकेशन. हय म्हणल्यार क्लासिफिकेशन. आणि रिग्रेशना भितर तुजो फॉर एक्झाम्पल एक क्वॉन्टिटी, तुजी हायट कितली, तुजो वेट कितलो, तुजो कितें म्हणटा रे, प्रोटीन कितलें आसा, कितें एक क्वॉन्टिटी सांगतले. हय म्हणजे तो रिग्रेशन. क्लासिफाय सांगतलो, तो क्लासीस सांगतलो. हय, क्लासीस बेस्ड. ओके. आणि ओके. रिग्रेशन. सो रिग्रेशन क्वॉन्टिटी सांगतलो. ओके हायट. ओके. हय कळ्ळें. कळ्ळें न्ही? हातूंत रिग्रेशना भितर कितें आसता? लिनियर रिग्रेशन, पॉलिनॉमियल रिग्रेशन. तातूंत भितर क्लासिफिकेशन आसता डिसिजन ट्री, लॉजिस्टिक रिग्रेशन, KNN, ते सगळे. मागीर दोगांयचे इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स म्हणल्यार दोगांयकू टेस्ट करपाक वे डिफरंट आसता. ती मागीर पळोवया. ओके. आतां लिस्ट सम अल्गोरिथम्स तुका सांगता. लिस्ट सम अनसुपरवायज्ड सुपरवायज्ड अल्गोरिथम थोडे आसा ते. सांग. ना खबर ना म्हाका. सुपरवायझर लिनियर आसा, लॉजिस्टिक आसा, डिसिजन ट्री आसा, रँडम फॉरेस्ट आसूं हें सांगना, याद उरपाना. करता तशें हे शिकलेलो हांव, पूण डिटेल्स खबर ना. शिकिल्लो. Then there are 2 types of variables: dependent variables, independent variables. Can you tell me what are they? डिपेंडंट व्हेरिएबल्स म्हणल्यार वाय एक्सिस जो तुजो टार्गेट आसा सोदपाक. फॉर एक्झाम्पल वदर कितें एक्झाम्पल दी म्हाका. ओके. मे बी तुजो एक्सपिरियन्स वर्सीस सॅलरी. तुजो एक्सपिरियन्स कितें आसा ताजे अकॉर्डिंग तूं सॅलरी सोदता. सो सॅलरी वाय एक्सिस जें सोदपाक जाय तें तुका. आनी इंडिपेंडंट म्हणल्यार सॅलरी, एज, मागीर तुजी क्वॉलिफिकेशन, ते सगळे इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आसात. सॅलरी एक्झाम्पल कित्याक घेतलें? सॅलरी कळ्ळें न्ही? हय.
So linear regression start कर. What is linear regression? Linear regression. Based on one variable, we find based on the dependent variable, we find the एकच शिनला काटता लक्ष is a लागा ना माझे. मजा आहे. Linear regression is a supervised machine learning algorithm used to model the relationship between dependent variables and independent variables by fitting a linear equation with the goal of minimizing cost function. Okay. मिनिमाइज किती करपाचें आमकां एरर मिनिमाइज करपाक जाय. हय. पयलीं सद्या लिनियर रिग्रेशन इज अ सुपरवायज मशीन लर्निंग यूज टू मॉडल रिलेशनशिप बिटवीन दोन वेरिएबल आसता, डिपेंडंट आनी इंडिपेंडंट. इंडिपेंडंट म्हळ्यार वाय एक्सिस वतलो, डिपेंडंट म्हळ्यार एक्स एक्सिस. बाय फिटिंग लिनियर इक्वेशन विथ द गोल ऑफ मिनिमायझिंग कॉस्ट फंक्शन. तितलें. मागीर एरर कॉस्ट फंक्शन म्हळ्यार कितें सांग. कॉस्ट फंक्शन म्हळ्यार पळय आतां खंयची लायन आसा, y इज इक्वल टू mx प्लस c. ओके, इतली खबर आसा न्ही. हय. सी म्हणजे स्लोप, सॉरी एम म्हणजे स्लोप, सी तो कॉन्स्टंट. आनी आसता वाय हॅट. फॉर एक्झाम्पल एक डेटा आसा हा, तातूंत एक्स आसा, वाय आसा आनी वाय हॅट आसा. वाय म्हणल्यार जे तुका मेळपा जाय आनी वाय हॅट म्हणल्यार जो तुका पळय. सपोज आतां एक ग्राफ आसा, अशें सांगपाक त्रास जाता, ग्राफार पळयल्यार बऱ्या पडटलें. ग्राफ आसा आनी तुजी एक लायन आसा जाल्यार ना, अशें खरें सांगपाक त्रास जाता. तूं काय फोटो धाडिल्लो तोच पळय आयुश. येस. पळय येल्लो कलर लायन आसा पळय पळयली न्ही. आतां सपोज थंय एक व्हॅल्यू आशिल्लो 2. 2 जो येल्लो कलर लायन म्हळ्यार कितें, आमचो मॉडल तो तयार जालो. आनी सपोज एक्स एक्सिसार 2 मेळ्ळो व्हॅल्यू, जाल्यार तो कॉरस्पॉन्डिंग वाय एक्सिसार कितें मेळटलो, तो येल्लो लायनीर कितें मेळटलो, तो तुजो आन्सर आसतलो. इतली कळ्ळी तुका? हय. इतली कळ्ळी मरे. हय, बेसीक ग्राफ मरे. बेसीक ग्राफ हय. बट इट नीड नॉट बी ऑन द लायन. लायक तुजो ट्रेनिंग डेटा अकॉर्डिंग तो पॉयंट कॅन बी समवेर एल्स. हें खबर आसा न्ही. सो तो दोनी हेजो डिफरन्स आसा तो तुजो एरर, आनी तो तुका मिनिमायज करपा जाय. सो एक कॉस्ट फंक्शना इक्वेशन जाता. कॉस्ट फंक्शन इज इक्वल टू 1/n ब्रॅकेट वाय, जो तुका फायंड आउट केला, जो तुका मेळपा जाय आशिल्लो, मायनस जो तुका मेळ्ळा, द होल स्क्वेअर. कळ्ळें न्ही. इतलो हो कॉस्ट फंक्शन. सो बेसीक आमचो एम इज टू मिनिमायज द कॉस्ट फंक्शन. ओके. आतां हें मिनिमायज कशें करतलो, तुजे कडेन फूल मशीन लर्निंग तूं ट्रेन करता तेन्ना अशें y इज इक्वल टू mx प्लस c, m आनी c. कोण मेसेज धाडीत आसा? मातशें राव, व्हॉट्सएप बंद करता. y इज इक्वल टू mx प्लस c. m आज वेरिएबल कितें आसा, m आसा आनी c आसा, ते दोनी चेंज जायत रावतले. सायमल्टेनियसली x आनी y चेंज जायत रावतलो. सो तुजे खूब चेंजीस आसा. म्हणून तुका कितें आसता, कन्वर्जन्स एक अल्गोरिदम आसता. आमी जेन्ना डीप लर्निंग सारकें डिपान करता पळय तेन्ना करया, कित्याक आतां केल्यार सुद्दां तितलें उपकारा ना तें. सो एक अल्गोरिदम आसा which gives the optimal solution. Okay, so after finding everything, after finding the minimum cost, you get a line. कळ्ळें न्ही. येस. आनी तो कन्वर्जन्स अल्गोरिदम म्हळ्यार ग्रेडियंट डिसेंट. तें आशिल्लें आमकां सॉफ्ट कंप्युटिंगा आशिल्लें. सो आतां पळय, एज अ पयलीं आमी कितें शिकिल्लें, स्टॅटिस्टिक्स शिकिल्ले, मागीर डेटा एनालिटिक्स शिकिल्ले. मागीर कितें कळ्ळें आमकां, फर्स्ट वी हॅव टू डिफायन द प्रॉब्लम, देन कलेक्ट द डेटा, देन प्रोसेस द डेटा, सगळें क्लिनिंग, मागीर EDA आनी फिचर इंजिनियरींग. फिचर इंजिनियरींग म्हळ्यार कितें, जे इम्पॉर्टंट फिचर्स आसा ते काडले आनी तूं आतां मशीन लर्निंग पर्सना दिलो. सो म्हाका आतां मेळ्ळें न्ही, म्हाका सगळो डेटा मेळ्ळो. सो फर्स्ट वॉट डू आय मेक द डिफरन्स बिटवीन इंडिपेंडंट वेरिएबल्स आनी डिपेंडंट वेरिएबल्स. हांव सेपरेट करता. म्हाका टार्गेट कितें आसा आनी डिपेंडंट कितें आसा तें सेपरेट करता. फर्स्ट काम म्हणजे. मागीर आसा समथींग कॉल्ड ट्रेन टेस्ट स्प्लिट. ट्रेन टेस्ट स्प्लिट म्हणजे तो डेटा सेट आसा
तो डिवायड करता इंटू ट्रेनिंग डेटा आणि टेस्टिंग डेटा. Why is this important, Ayush? Why is training and testing important? To Have you ever build. heard that sometimes we say that a machine learning model is 92% accurate? Yes. You have heard, right? Yes. Tell. Why is it important to split the data set? uh, Test data will help us to improve the model, to like feed the accurate data, and if we don't split it, then the output will be vary a lot. Okay. One answer one answer is you understood that trained data set as per तोच आम्ही यूज करतले to train the model. Hmm. Okay, test data use करताना आम्ही to train the model. So training set is used to train the model आणि as per that तो मॉडेल क्रिएट जाता. सध्या लिनियर रिग्रेशन तर मध्ये मॉडेल क्रिएट जाता. पूण मागीर आमकां टू फायंड आउट इफ आवर मॉडेल इज वर्किंग आमी डायरेक्ट तो डिप्लॉय काय करचो ना टू द वर्ल्ड टू सी इफ इट इज वर्किंग. सो आमी तो उरलो तो टेस्ट डेटा तो यूज करून व्हॅलिडेट करता की इज इट वर्किंग प्रॉपरली काय म्हणून. कळ्ळें न्ही. आनी तो व्हॅलिडेट कशें करतलो बाय द कॉस्ट फंक्शन. हांवें तुका सांगिल्लें पळय कॉस्ट फंक्शन आसता म्हणून. तूं पळयतलो एक टेस्ट व्हॅल्यू घालतलो अरे ना ताजो व्हॅल्यू म्हाका मेळटा एज पर द मॉडल आय एम गेटिंग 2 बट ताजो व्हॅल्यू आसा 20 जाल्यार तो एरर फायंड करतलो. आणि मागीर एज पर दॅट तूं एक पर्संटेज मेळटली ताच्या अकॉर्डिंग कळटा तुका तुजो बरो आसा काय ना तो. आतां अ गूड मॉडल इज लायक 92-95%. 100% आसतोय ना आनी असल्यार बरें न्ही. सो आणि तुझा सपोज असा अॅक्युरसी 2% जाल्यार यू विल अंडरस्टँड दॅट तुझं मॉडेल सारखं ना म्हणून. ओके, वॉट कॅन बी द प्रॉब्लम इफ दॅट इज द केस. इदर तुझं डेटा सेट सारखं ना और तुझं डेटा सेट लिनियर हें दाखयच ना ताजो आनी कितें आसा. ओके, कळ्ळें न्ही कितें म्हणटा तो हांव. ओके, सो दिस इज वाय वी नीड टू डू ट्रेनिंग एंड टेस्टिंग डेटा. आता ओके, बिफोर दॅट देर आर मोर कायंड ऑफ रिग्रेशन कॉल्ड एज सिंपल लिनियर रिग्रेशन एक जालो. मागीर आसा मल्टिपल लिनियर रिग्रेशन. म्हणल्यार सिंपल लिनियर रिग्रेशना कितें y इज इक्वल टू mx प्लस c. मग मल्टिपल लिनियर रिग्रेशना आनी 2 डिपेंडंट वेरिएबल आसता. कळ्ळें न्ही. मागीर आसा पॉलिनोमियल रिग्रेशन. म्हळ्यार क्युबिक आसपाक शकता, क्वाड्रेटीक आसपाक शकता. आतां एक कसं कळटा तूं जेन्ना विज्युअलायज करता डेटा सेट तेन्ना कळटा तुका. या फिर तुका टेस्ट डेटा करतना मिस्टेक कळ्ळे म्हणटकीर कळटा की यू हॅव डन समथींग रॉंग. कळ्ळें न्ही. येस. सो दिस इज वॉट यू वाय यू हय येतलो मुखार येतलो. तो हाँ ये पता चला. बाद में टेस्ट डेटा से तू वेरीफाई कैसे करता की टेस्ट डेटा घेऊन तुका एरर फाइंड आउट कसो करता बाय सम मेथड्स कॉल्ड मीन एब्सोल्यूट एरर. तातूंत भितर तुका एरर मेळटा आनी तुजो प्रेडिक्टेड व्हॅल्यू आनी आउटकम दोन्ही सबट्रॅक्ट करता आनी एड करता आनी डिवायड करता. मीन एब्सोल्यूट एरर, मीन स्क्वेअर्ड एरर. दिस इज अंडरस्टूड न्ही. कळटा न्ही. तो स्क्वेअर करता आनी मागीर डिवायड करता. मागीर रूट मीन स्क्वेअर्ड एरर जो व्हॅल्यू मेळटा तो रुटान घालता. मागीर सेम आसा आर स्क्वेअर्ड एरर आनी एडजस्टेड आर स्क्वेअर्ड एरर. एक फॉर्म्युला आसता बेसिकली. फॉर्म्युला गरज ना. लायक डिफरंट वेज टू कितले एरर तुजो व्हॅल्यू जाता ते पळोवपा खातीर. हय इन रिग्रेशन नॉट क्लासिफिकेशन. व्हॅल्यू मेळटा ताजे अकॉर्डिंग. ओके, हय हें कळ्ळें. मागीर नेक्स्ट आसा वॉट इज बायस आनी वेरियन्स. आयकना. व्हेरियन्स म्हणजे तुजो डेटा कितलो व्हेरी करता तो सांगता. इफ व्हेरियन्स इज हाय देन दॅट मीन्स युअर डेटा इज वायडली स्प्रेड. एंड इफ तो व्हेरियन्सचो व्हॅल्यू कमी आसा जाल्यार ओके सांग. हय, आय थिंक इट इज हॅव्हिंग ओवरलॅपिंग मिनिंग्स. हातूंत विथ रिस्पेक्ट टू दीस variance is model sensitivity to small fluctuations in the training data set. म्हणल्यार कितें एक एक्झाम्पल दिता. हाय बायस आसा न्ही तुजो मॉडला हाय वेरियन्स आसा सॉरी जाल्यार तो तुजो मॉडल खूब ओवरफीट जाला. हाय वेरियन्स आसल्यार इट इज मोस्ट तुवें जो डेटा सेट प्रोवायड केला पळय ताका खूब सेन्सिटीव आसा. फॉर एक्झाम्पल सपोज तुवें डेटा सेट दिलो आणि तो सारको बेस्ट परफेक्ट चलता 96%, 99% एक्युरसी ऑन द ट्रेन डेटा सेट. ट्रेनिंग डेटा सेट. पूण जेन्ना तूं टेस्ट करपाक वता तेन्ना तुका खूब एरर्स मेळटा. म्हणल्यार कितें इट इज मोर सेन्सिटीव टू दीस डेटा सेट. ओवरफीट जाला तो. इट इज नॉट एक्सेप्टिंग समथींग एल्स. इट इज ओवरफिटेड हियर.
हय. हाक म्हणटा हाय व्हेरियन्स. ओके, हाय व्हेरियन्स. हाय व्हेरियन्स. सिमिलरली देर समथिंग कॉल्ड इज हाय बायस. हाय बायसा कितें जाता, तो तो हाकाय चलना, ट्रेन डेटाकूय चलना आनी टेस्ट डेटाकूय चलना हाय बायसान. हां. म्हणल्यार अंडरफीट जाता. ओव्हरफिट आणि ओके, अंडरफिट. सो ओके. ओव्हरफिटिंग एंड अंडरफिटिंग. सो देर आर 3 कंडिशन्स. ओके, जेन्ना तुजो ट्रेनिंग एक्युरसी हाय आसा आनी टेस्टिंग एक्युरसी हाय आसा, जाल्यार इट इज अ ऑप्टिमल मॉडल. दोन्ही हाय आसा जाल्यार तातूंत कितें आसता, लो बायस आनी लो व्हेरियन्स. पूण इफ इट इज तुजें ट्रेनिंग लो आसा आनी तेंय लो आसा, जाल्यार कितें अंडरफीट. पूण ट्रेनिंग हाय आसा आनी तें लो आसा जाल्यार ओव्हरफीट. हां. याद उरतली, हाय एक्युरसी ऑन ट्रेनिंग म्हाका एंड लो याद करपाची एक्युरसी गरज ऑन. ना रे असं. कितें सांगायत, यू नो दॅट इट एक्झिस्ट. लायक म्हाका दॅट इज इतलें वॉट. इन डेप्थ विचारचें ना रे. लायक बेसीक समजून म्हाका विचारल्या लायक वॉट इज डेटा सायन्स जाल्यार कितें तरी सांगूंक शकता तशें टायप पुरो म्हाका. सो ये हुआ ट्रेनिंग. ओके, आतां इतले पयले आमी तातूंत भितर ट्रेनिंग डेटा, ट्रेन टेस्ट स्प्लिट कळ्ळो तुका न्ही. बट देर समथिंग एल्स. तुका 3 टेस्ट स्प्लिट करपाक पडटा एक्चुअली. ट्रेन टेस्ट जाले न्ही, वेन यू गेट ट्रेन यू अगेन स्प्लिट इट टू ट्रेनिंग डेटा सेट आनी व्हॅलिडेशन डेटा सेट. व्हॅलिडेशन डेटा सेट कित्याक, टू डू हायपर पॅरामिटर ट्युनिंग. म्हाका ओके, jargons येवपाक हय. लागले. हायपर पॅरामिटर ट्युनिंग. Why not just okay, to do hyperparameter tuning to avoid overfitting. Okay, राव. आता हे सांगू तुका, आता हो स्प्लिट कशें तो सांगू. तो इम्पॉर्टंट आसतलो. देर आर सम टेक्निक्स कॉल्ड के फोल्ड, स्ट्रेटिफायड के फोल्ड, जातून तूं स्प्लिट करता डेटा सेट. नाका. ते आसूं मुखार वयता. ओके, वॉट इज अ हायपर पॅरामिटर? Hyperparameters are the external settings of a machine learning model that are not learned from the data. Okay, for example, y is equal to mx plus c. तातूंत भितर तूं डेटा सेट आसा तो घेवन, ओके, तो डेटा सेट विल लीड टू सम चेंजीस इन द कोइफिशियंट m आनी c. तो चेंजीस करतलो डेटा सेट. इतलें कळ्ळें. बट देर आर सम हायपर पॅरामिटर, लायक तुका सांगलें कन्वर्जन्स अल्गोरिदम आसा न्ही, तातूंत भितर एक लर्निंग कोइफिशियंट म्हण आसता. ओके, ते सगळे चेंजीस करपा जाय. ते सगळे चेंजीस करपाक आमी यूज करता व्हॅलिडेशन डेटा सेट. ओके, टू हँडल दॅट हायपर पॅरामिटर्स. अगेन देर आर सम मेथड्स कॉल्ड ए ग्रीड सर्च मेथड. तुका जाय जाल्यार आय कॅन टेल दिस प्रॉपर्ली. नाकाच. ग्रीड सर्च मेथड आनी रँडम सर्च मेथड टू डू हायपर पॅरामिटर ट्युनिंग. ओके, मुखार वता. Actually, it's just a part. Also, one more example I can give of hyperparameter is decision tree. Suppose एक tree जालो, what is decision tree माहिती पोया. एक tree जालो, जाल्यार तू using hyperparameter तू decide करता की maximum depth can be just 2, maximum depth can be just 3. So that is a hyperparameter. तू एक hyperparameter घालता. Okay. Then comes classification data. तातूंत भितर confusion matrix म्हण आसता. हो क्वेश्चन तुजो तो लिस्टान आशिल्लो. सो करया हो सारको. म्हणजे मातसो नाक ब्लॉक जावचें. ओके, कन्फ्युजन मॅट्रिक्स म्हण आसता. तातूंत भितर फोर पार्ट आसता. वाय आनी वाय हॅट प्रेडिक्टेड. सांगू तुका अशें सांगपाक त्रास जाता ते. मॅट्रिक्स दाखोवन बी सांगपाक बरें पडटलें. पळय, फोटो धाडटा तुका, फोटो धाडटा. धाडून ना. एक फावट इतलो वाचता तूं आयुष, कळटा दाखयता. कळना जाल्यार सांगता. Confusion metric. Table that summarizes.
सो म्हाका कितें कळ्ळें भितन बेसिकली भितन सगळे तुका आउटपूट दाखयता ते आनी बेस्ड ऑन दॅट तुका कळटा इफ तुजें मॉडल बरो आसा ते. वयलो तो डेटा सेट कळ्ळो वाय आनी वाय डॅश म्हणल्यार कितें. हय. वाय म्हणल्यार जो येवपा जायो आनी वाय डॅश म्हणल्यार जो तुजो मॉडल प्रेडिक्ट करता. ओके सो जेन्ना आतां 4 कॉलम्स फॉर्म तो मॅट्रिक्स कळ्ळो 1 0 0 1 0 हय. बेस्ड ऑन द प्रेडिक्टेड आनी एक्चुअल व्हॅल्यूज 1 एक्चुअली 0 1 0 फॉर्म जाला. ओके हय. मागीर जेन्ना तो मागीर काउंट करता की जेन्ना एक्चुअल व्हॅल्यू 1 आसता आनी प्रेडिक्टेड व्हॅल्यू 1 आसा ते कितले तरी आसा 3. 3 हय. मागीर सगळे काउंट केला फ्रिक्वेन्सी काउंट केला बेसिकली. हय. ओके आनी आतां बेस्ड ऑन दॅट देर आर 4 थिंग्स फॉर्म ट्रू पॉझिटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह, ट्रू नेगेटिव्ह, फॉल्स नेगेटिव्ह. सो ते हो तुजो त्या मॅट्रिक्स लिस्टाक क्वेश्चन आशिल्लो. 4 कॉलम. सांग सर सांग ना सांग. ते 4 कॉलम मागीर कळटा तुका 4 हे आं, आसा ते ट्रू पॉझिटिव्ह बी सगळे. हय हय हय. ट्रू पॉझिटिव्ह म्हणल्यार तुजो आउटपूट पॉझिटिव्ह येवपा जाय आनी तुजो मॉडलूय पॉझिटिव्ह सांगता. नेगेटिव्ह म्हणल्यार नेगेटिव्ह येवपा जाय नेगेटिव्ह सांगता. फॉल्स पॉझिटिव्ह म्हणल्यार उलटें मॉडल प्रेडिक्ट्स पॉझिटिव्ह बट इट इज आउटपुट एक्चुअली नेगेटिव्ह. हय. ओके आनी दिस इज कॉल्ड एज टायप 1 एरर. तो ऑयल क्वेश्चन हो आशिल्लो क्वेश्चन आसलो. टायप 1 एरर. आनी टायप 2 एरर म्हणल्यार मॉडल प्रेडिक्ट्स नेगेटिव्ह बट इट इज एक्चुअली पॉझिटिव्ह. 1-0. 1 0 हय अशें याद दवरपा मेळटा. 1 इज कशें याद दवरता तूं हें. गरज ना रे याद धरपाची. हो क्वेश्चन हां. लायक तुका एक क्वेश्चनची लिस्ट आसा पळय ती कशी आसतली हय. सांगू. लायक कोणाचो तरी एकट्याचो इंटरव्यू आसतलो तो आनी तो इंटरव्यू कोणाचो आसतलो पळय तेजो वर्क एक्स रिलेटेड टू डेटा सायन्स आसतलो. सो तेका ते इन डेप्थ क्वेश्चन विचारला मागीर ते कंपायल केला. सो लायक सगळे क्वेश्चन कळ करपाची गरज ना. तुज्या प्रोफायलान कितें आसा कळ पळय कळ तेजेर आसा. लायक इफ सपोज ताजेर म्हाजे आसा ताजेर. इंटरव्यून हांवें सांगलें की हांवें म्हाजी इंटर्नशीप केली डेटा सायन्स जाल्यार हांव हे क्वेश्चन सगळे एक्सपेक्ट करूं शकता. हांवें कळ्ळें डेटा कळ्ळें कळ्ळें. सायन्स सो तूं इंट्रोड्यूसूच खूब करिना. बेजीक जाय. खूप बेजीक हय. ओके कंप्युटर ओके सायन्स स्टुडंट ओके. म्हणून खबर आसल्यार पुरो हांवें तशें टायपचें. हां. सो हे समजा ना हय. बेस्ड ऑन दीस मरे थोडे फॉर्मुला क्रिएट जाता. हे सुद्दां जस्ट तुका ओवरव्यू दिवपाक फॉर्मुला धाडटा. अशें आमी आय-आय-टीक शिकले जाल्यार बेस्ट जावपाचें. आय-टी न्ही फोडटा आशिल्ली आय-टी. पळय शिकत तुका नासले आय-टी. फोटो धाडला. तूं शिकतालो न्ही आय-टीक. परफॉर्मन्स मॅट्रिक्स. पळय आतां एक्युरसी एक फॉर्मुला जाता. टीपी प्लस टी एन डिवायड बाय टीपी प्लस टी एन तशें. So based on the confusion matrix on the top, there are different formulas formed and each formula is named something. आणि ताचो एक एकल्याचो नीड आसता डिफरंट नीड्स. कळ्ळें. ते आनी सांगना तुका आयुश. हय ना चड डिटेल जातले. हय. ओके सो हाजे फुडें तुका हें जाय आशिल्लें न्ही सपोर्ट वेक्टर मशीन आनी लॉजिस्टीक रिग्रेशन. एकूच मिनट ध्यान येता. बरें. लॉजिस्टीक रिग्रेशन एक्चुअली रिवायज करना आशिल्लो हांवें. इंटरव्यूज खूप अनप्रेडिक्टेबल असतात रे. म्हणजे ॲटलिस्ट गेट आय-एमचे इंटरव्यू कितेंय विचारू शकता तुका ते. हय न्ही. लायक म्हाका तेणें आतां खंयच्यान तो गेटचो क्वेश्चन विचारला म्हाका काय आयडिया ना. गेटचो म्हणल्यार तो नॉट गेट एंड गेट प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. हां. आयदर तेका दिसलें की हांव इलेक्ट्रिकल इंजिनियर आसा म्हणून नाल्यार तो बेश्टो मजा घेतालो म्हाजी. पळय 2 फोटो धाडल्या तुका. एक क्रिएट नाही तू नेट बंद करता मागीर रोखडो. ना चालू आहा. एक्टिवेशन फंक्शन ऐकला मरे खंय तरी. सॉफ्ट कम्प्युटिंग. सो हय. वदराम पयलें की लिनियर रिग्रेशनाचें एक मॉडल कशें तयार जाता वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी त्या फॉर्मात. सो लॉजिस्टीक रिग्रेशना भितर हो हे आसा इक्वेशन. ई रेज टू तो. एक्चुअली हांव रिवायज करूना सो आय डोंट नो एक्चुअली कित्याचो आयलो तो फॉर्मुला. सो बट याद दवर लॉजिस्टीक रिग्रेशन आसात म्हणून. ओके मागीर नेक्स्ट एक फोटो धाडलो तो पळय. तेका म्हणटा सपोर्ट वेक्टर मशीन. सो 2 डेटा सेट आसा. एक क्रॉस हांगा आसा क्रॉस थंय आसा. सो तो कितें करता एक लायन सोदता विच इज सेपरेटिंग बोथ. आनी त्या लायना पेक्षा मातसो एक एरिया काडटा
ओके हम्म. आणि ते लायन ताचे एक सॉफ्ट लायन क्रिएट करता आणि ते सॉफ्ट लायनी वर कितें आसा तो येस सॉफ्ट लायनी सकयल कितें आसा नो तशें डिविजन करता. हय अशें सिमिलर सॉफ्ट ओके कॉम्प्युटिंगान कितें तरी केल्लें न्हू आमी. हय हय सॉफ्ट कॉम्प्युटिंग आशिल्लें. हय तो कॉन्सेप्ट सेम कॉन्सेप्ट तो. म्हाका याद जायना. पूण अशेंच कितें तरी तूं लायन कितें तुवें म्हण म्हटलें पळय तेन्ना म्हाका याद येयल्लें. लायक लायनीच्या वयर आसा तें कितें तरी हां, हां, जातालें हय, पळय. हय, हय, हय. कितें तरी म्हणटा मरे हांव ताका. डायकॉटोमस. हय हय कितें तरी आसलें मरे तें. हांवें एक्चुअली डायकॉटोमस दिसता. Dichotomous is a line which divides it in two classes. हय पूण तशें बरोवं नाका म्हटलेलें तेणेन. तेणेन कितें तरी स्पेसिफीक डेफिनेशन आसलेलें याद आसा तुका? कितें तरी आसा हय. हांव हे डीप लर्निंग करूना अजून रिवायज हम्म. आनी होय करूं नाशिल्लो हांवें तो. तुका जस्ट सांगलां. आं, मुखार या न्ही. हय. आतां या नायक बायस थियरम. हां येस. What is फेमिलियर. conditional probability? कंडिशनल प्रोबॅबिलिटी. तुका आयडिया मेळ्ळी what is model? ML मॉडेल कितें कळ्ळें? हय. सो एक कितें एक फंक्शन आसता, एक इक्वेशन आसता, ताचे अकॉर्डिंगली तो मॉडेल क्रिएट जाता. हम्म. आनी मागीर जो बीन इनपूट आसा ताच्या अकॉर्डिंग तो आउटपूट दिता. हम्म. बट इट नीड नॉट बी करेक्ट एवरी टायम. हम्म. एंड ऑन दॅट बेसीस तो एरर फायंड आउट करता. हम्म. आनी ऑन द बेसीस ऑफ एरर तुका कळटा तुजी एक्युरसी कितली ती. येस. आनी 100% आसपा जायना बिकॉज 100% आसल्यार ताका ओवर फिटींग जातली. हय लायक आनी न्यू कितें डेटा येयले मागीर सारको मॉडल फेल जातलो तुजो. फेल जातलो हय. हम्म. आनी दॅट डज नॉट मीन तुजें कितें 2% ना 10% आसा एक्युरसी. हम्म. तेका जाल्यार अंडर फिटींग जाता. अंडरफिटेड. सो तुजे दोन्ही बॅलन्स आसता. 92%, 95% इज अ गुड. Then you understood what is the difference between classification आणि रिग्रेशन. regression? येस. कळ्ळें न्ही? येस. क्लासिफिकेशन What is म्हणजे बेस्ड ऑन तू क्लासेस हे करता लायक हायट वेट तशें. रिग्रेशन म्हणजे बेस्ड ऑन लायक न्युमरिकल व्हॅल्यूज. सो तुजी हायट लेस दॅन समथींग देन यू आर इन दीस. ना 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 बरं जालें तुवें विचारलें तें. क्लासिफिकेशन म्हणल्यार ओके रिग्रेशन म्हणल्यार तुजो जो आन्सर आसतलो तो एक डेसिमल फॉर्मेटान आसपाक शकता. 120.5, हम्म. 130.5. हम्म. ओके एक रियल नंबर मेळटा. आणि बट क्लासिफिकेशन म्हणजे क्लासिफिकेशन येस अँड नो म्हटलेलें तुवें. येस एंड नो या फिर आनी एक्झाम्पल आनी कितें एक्झाम्पल सांग. विल यू गो टू प्ले येस ऑर नो. स्पॅम मेसेज इज स्पॅम ऑर नॉट. मेल फिमेल. मेल फिमेल क्लासेस तयार करता. ऑफ द टार्गेट व्हेरिएबल टार्गेट नॉट हे न्ही. कळ्ळें कळ्ळें. क्लस्टरिंग म्हणजे कितें? ओके कितें क्लस्टरिंग. क्लस्टरिंग म्हणल्यार ग्रुप करता. आतां जायते फोटोज आसा जाल्यार डॉग फोटोज एक ग्रुप करता. कॅट फोटोज एक ग्रुप करता. क्लस्टर. एंड अदर एक्झाम्पल्स कुड बी एक मनीस वांगडा टूथब्रश आनी टूथपेस्ट घेता. कळ्ळें न्ही. हय एक हय ग्रुप क्रिएट करता. हय. फ्रिक्वेंटली वॉट. ओके what is conditional probability? कंडिशनल प्रोबॅबिलिटी. लास्ट टायम विचारलेलो तुवें सेम क्वेश्चन. हय म्हणून विचारलो हांवें. कंडिशनल प्रोबॅबिलिटी. Probability of an event happening provided that some event has already happened. नायस. करेक्ट आसा. आनी डिपेंडंट आसपा जाय. ओके फॉर एक्झाम्पल इफ A and B are dependent events then probability of A and B will be सांग. A and B are dependent event, then probability of A and B will be B's probability. किती क्वेश्चन किती तुझो? ना इक्वेशन सांग. इक्वेशन ओके. P of A and B. so P of A slash B divided by P of B. नारा. हय करेक्ट आसा. हय. डिवाइड बाय into P of B. Into okay. So from this you get Bayes theorem. ओके आनी आतां सपोज तुझं हें आसा तुझं टार्गेट फायंड आउट करपा आसा येस काय नो जाल्यार यू कॅन रायट इट एज प्रोबॅबिलिटी ऑफ येस स्लॅश मागीर सगळे फिचर्स x1 x2 x3 x4 x5 will give you what probability of yes into probability of x1 x2 x3 x4 divided by आनी सकयल एक कितें आसलें probability of x. सो बेस थियरम घालता तूं आतां so that you get two equations. Probability of yes given these features is equal to something. Probability of no given these features is equal to something. Denominator दोगांचो same आसतलो. So you forget the denominators. You just calculate whatever is there on the top.
सो naive Bayes theorem कितें करता तूं? You find probability based on the features, based on the features you find probability, and जाची probability चड आसा तो तुजो आन्सर. हय कळ्ळें न्ही? So हय this is another type of model training. Now these model trainings are not better, but they are simply easier compared to that, because तातूंत कन्वर्जन्स algorithm आशिल्ले. खूब मिनिमायझेशन शिकपा पडटा. पूण हातूंत तुका डायरेक्ट एक फॉर्मुलाचे आन्सर मेळटा. कळ्ळें तितून डायरेक्टली इम्प्लाय करपाक मेळटा. आनी another reason why हातूंत ऑर्डर मॅटर करना. म्हाका रियलायज आतां जालें की आतां डेटा सेट तूं घालता पळय, तसो तुजो ते अल्गोरिदम चेंज जावपाक शकता. बट हातूंत एक फॉर्मुला आसा, सो डायरेक्ट आन्सर मेळटलो. इट डज नॉट मॅटर खंयचो ऑर्डरान तूं डेटा सेट घालता तो. प्रॉब्लम आनी करना बेस थियरम तुका आसूं सोड. ओके. आनी सगळ्यांचे कोडिंग न्ही एक्चुअली 2-3 लायन्सा कोड आसता ते. मॉडल इज इक्वल टू बेस ब्रॅकेट मॉडल डॉट फिट एक्सट्रेन वाय ट्रेन. इतना ही होता है. Then there are 3 types of naive Bayes. Gaussian, which runs on Bernoulli, which runs on Bernoulli distribution. Gaussian, which runs on Gaussian distribution, म्हणजे normal distribution. आणि multinomial, which is used in NLP. जेन्ना NLP शिकतले तेन्ना येवया. Oh shit. Actually आमी येत ना लास्टाक, कित्याक तितले डिपान नाका, बट इट कनेक्ट्स लेटर. अशें कनेक्ट जातना मजा याद येता. आसा आमचा मजा येता सामकी, म्हणजे गुजबम्स जाता बाई. याद आसा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन फंक्शन शिकिल्लें आमी तेन्ना. हय सो दिस कनेक्ट्स हियर बर्नौलीज ग्राफ, गॉसियन ग्राफ. सो तेन्ना तूं कळटा की तो डिस्ट्रिब्युशन पळोवन तूं खंयचो मॉडल लावपाक जाय तें. ओके. एक मैंने क्वेश्चन तेरे इसमें देखा था, तेरे इंटरव्यू उसमें, व्हाई इज naive Bayes कॉल्ड एज naive Bayes कॉल्ड एज naive? It was named after its founder. नहीं वे मुझे भी वही लगा था. खबर ना. हांवें हो क्वेश्चन अजून पळोवंक ना, तुवें पळयला जाल्यार. त्या लिस्टान हांव थंय बरें पयलें धाडिल्लो तो क्वेश्चन. हां Okay, naive Bayes is called naive because it makes a naive assumption that all Naive. features are independent. नाईव मरे ते Conditional probability. naive भोला. हय बोला. भोळो नाईव भोळो. नाईव naive naive. नाईव हां इंग्लिशीन नाईव naive. म्हणटा. naive. हय चेक कर हां नाल्यार. हां हां So हां मैंने naive. naive बोला, सॉरी. हां. So this assumption is unrealistic for the real world scenario. But आम्ही भोळ्या भाशेन ते ऐकून घेता आणि तो फॉर्मुला लायता. Nice. कळ्ळें न्ही? हय. That's why it is called naive. Someone like you. मुखार या. Then there is k nearest neighbors. तुका एक्सप्लेन केल्लो k nearest neighbors. आता also naive Bayes is used for classification, not for regression. कित्याक तुका व्हॅल्यू मेळची ना. You just get the classes. Email, spam, ham, yes, no, तसले आन्सर. मागीर मुखार या के नियरस्ट नेबर्स. म्हणल्यार हातूंत जस्ट बाय गॅसिंग सांगू क्लासिफिकेशन आसतलें काय रिग्रेशन आसतलें? ओके, गुड क्वेश्चन. तुका काय न्यूमरिकल व्हॅल्यू दिना तो, सो क्लासिफिकेशन आसतलें. के नियरस्ट नेबर्स. हां के नियरेस्ट नेबर हय क्लासिफिकेशन जालें न्हू. येस, करेक्ट. सो कॅन यू गिव मी एन एक्झाम्पल? सो लायक ते तुवें दिलें तेच सांगता हांव आतां परत. लायक स्पॅम हे आसा इमेल्स आनी नॉर्मल इमेल्स आसा. सो लायक आतां न्यू मेल येयली, इफ दॅट इज नियर टू दॅट स्पॅम फोल्डर, नॉट फोल्डर, नियर ऑल दोज स्पॅम मेल्स, then it will calculate how यूज many वर्ड्स लायक डेटा पॉइंट्स. सपोज देर आर डेटा पॉइंट्स ऑन द data ग्राफ. points. सॉरी हांवें ब्लॉक केला. हय. आनी सांग. सो इंटरव्यून अशेंच जाता, ते ब्लॉकच करीत आसता तुका. संवय जाल्या म्हाका आतां. हांवें सांगलें. Uh, बाद में so they calculate how many data points are near that, and according to that, it's find the more closest neighbor. Then it will classify it as per the very good, very good. yes. Correct. So KNN used for classification and also regression. Regression Also कसं करता? regression. Regression भितर ते नियरेस्ट नेबर्स आसा पळय, के नियरेस्ट नेबर, तांचो सगळ्यांचो व्हॅल्यू घेता आनी तो एवरेज काडटा. डिवाइड बाय 5, डिवाइड बाय 4, जो भी के की वैल्यू. तो ये दोनों के लिए यूज करते. समझा ना? Yes. आणि डिस्टन्स मॅट्रिक्स, हाउ इज द डिस्टन्स कॅल्क्युलेटेड? एक तर आसता मॅनहॅटन डिस्टन्स, खबर आसतली. ऐकला. मॅनहॅटन खबर ना? मॅनहॅटन रे, अबे साले, वो था यूक्लिडियन आणि मॅनहॅटन. याद ना म्हाका ते.
मॅनहॅटन म्हणजे एक्स आय मायनस वाय आय हां मॉड प्लस एक्स आय ते सगळे हां डिस्टन्स स्क्वेअर मेळप. हय हय कळ्ळें कळ्ळें नॉर्मल डिस्टन्स फॉर्मुला. हय तो युक्लिडियन. तो युक्लिडियन. मॅनहॅटन म्हणल्यार तो स्क्वेअर आनी रूट काडना, हां डायरेक्ट ओके. मायनस करता. हं. मागीर कोसायन सिमिलॅरिटी आसता, सो डॉट प्रोडक्ट काडून ते डॉट प्रोडक्ट ना ना कोसाइन आतां सिमिलॅरिटी सांग कारण तो रिलेटेड टू आमचे प्रोजेक्ट आसा म्हणून. आसा ओके. इफ कोसायन शिकलेले सिमिलॅरिटी सांग हय. दोन वेक्टर्स आसा, ए वेक्टर बी वेक्टर, हं. ताचे डॉट प्रोडक्ट काडटा हां आनी डिवायड बाय मॉड्युलस ऑफ ए मॉड्युलस ऑफ बी. हय हो फॉर्मुला आसलो पूण मिनींग कितें? ऑफ ना मिनींग खबर ना म्हाका, हे मेमरी साकून सांगला तुका. ओके. म्हाका दिसता एंगल्स काडटा म्हण मातशें चिंतल्यार कळटलें, पूण आतां सद्या आसूं मुखार ये. बरें. डॉट प्रोडक्ट याद आसा तुजे, ए डॉट बी इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. ना इतलें याद ना रे म्हाका फिजिक्स. आसूं आसूं. मजा येताली पूण ते. कॉस थिटा आसपा जाय म्हणून कोसायन सिमिलॅरिटी आसता. हय ओके, हय. कॉस कॉस थिटा इज इक्वल टू तो व्हॅल्यू मेळटा. हं. सो थिटा तूं एंगल सांगता की कितलो आसा ए आनी बी मध्ये, हं. आनी एंगल मेळ म्हणटा तुका एप्रॉक्सिमेट डिस्टन्स मेळ्ळो. हय. म्हणून मे बी बिकॉज ऑफ दॅट यू फायंड दॅट, आनी एज पर दॅट डिस्टन्स यू फायंड आउट वीच इज नियरस्ट टू इच अदर. हं. ओके, मेक सेन्स मेक सेन्स. सो रिकमेंडेशन माय नेक्स्ट सिस्टमान क्वेश्चन आमी टू यू. यूज केल्लो तो लायक आमच्या हां हां प्रोजेक्टान. हां, बऱ्या पडटलें हय. ओके, हाव डू वी सिलेक्ट द व्हॅल्यू ऑफ के नियरस्ट नेबर. सो के कसो सिलेक्ट करता आमी सांग. ना सांग. ओके, फर्स्ट इज तूं एक ऑड व्हॅल्यू सिलेक्ट करतलो रादर दॅन सिलेक्टिंग इवन व्हॅल्यू. हं. कित्याक कित्याक? हां, के नियरस्ट. सो सपोज तुका 4 नियरस्ट, 2 येस 2 नो म्हळ्यार परत कन्फ्युजन जालें. ओके ओके हय हय. ओके, आनी सेकंड इज एक रूल ऑफ थंब आसता, के शूड बी आमी फर्स्ट स्टार्टिंगाक रूट ऑफ एन घेता. हं. ओके, इफ देर आर एन फिचर्स 100 फिचर्स आसा जाल्यार आमी 10 घेतले की ह्या व्हॅल्यू. स्मॉल के कॅन लीड टू ओवरफिटींग, कॅन लीड टू अंडरफिटींग. सो आनी के ओके, आनी तुका याद आसा हांवें सांगिल्लें हायपर पॅरामिटर आसता. हं. हायपर पॅरामिटर म्हणून आमी व्हॅलिडेशन सेट करता फॉर हायपर पॅरामिटर ट्युनिंग. सो के इज लायक अ हायपर पॅरामिटर हियर. सो इट इज यूज तूं हायपर पॅरामिटर ट्युनिंग करता, के व्हॅल्यू सोदता, परत मॉडल ट्रेन करता. कळ्ळें न्ही? हय. ओके, वॉट इज अ डिसिजन ट्री? डिसिजन ट्री शिकला मरे. ए Decision tree. It is like a graphical representation helps us to make decisions. So like all the possible situations are listed in that graph format, and we take decision. Like all the वेट, different hmm, इज अ ग्राफ अ ट्री? tree. Yes. येस. अ डिसिजन ट्री अशें सांग रे. आतां कळटा सुपरवायज लर्निंग अनसुपरवायज लर्निंग. डिसिजन ट्री इज अ सुपरवायज मशीन लर्निंग अल्गोरिथम यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑर रिग्रेशन. कितें सांग Hmm. हय. आनी मागीर सांग कितें करता तें. हाँ. यूज कर त्या टर्म्स यूज कर. पूण तूं सांगतलो आसूं तुका जाय तें कर. मागीर तें फॉलो बॅक विचारल्यार वॉट इज सुपरवायज तेच लर्निंग. म्हणून जे कळतं तसंच सांगा बरे. हे कळटा तशें सांग. तूं जो चाहे बोल रे. विचारचं काही इट नाही वर्क्स. तरी होतं. Okay, there are two things, two splits, okay, impure splits आणि pure splits म्हणून असतात. हम्म. ओके, तुका एक डेटा सेट धाडटा एज अ कोण तूं फायनान्स मॅनेजर. हम्म. तुका आतां सॅलरी तुका फायंड आउट करपाक जाय कोणाची सॅलरी मोर दॅन 1000 काय 10,000 कितें. हम्म. ओके, तुका व्हॅल्यू धाडलो तो पयले, डेटा सेट धाडलो तो हाँ, पयलो. धाडटा तू ओके. धाडलो ओके जालें. ओके. ओके, आतां तुका डिसिजन ट्री मिनींग कळ्ळें मरे तुका. डिसिजन करीत रावतलो पळय म्हाका हय पळय हय. म्हणजे ते अभ्यास जालें. ओ तेरा आता कोण रे तो वाय वरी हॅव प्रॉब्लम ते हय सांग न्ही. हय हय. सांग ते सांग मातसो सांगता. वाय असं वरी याद ओके. नाका असं. ना ना असा असा वाय वरी सो इफ यू हॅव अ वाय प्रॉब्लम वरी येस इफ अँड यू हॅव नो. अ प्रॉब्लम येस नो. नो सो इफ नो वाय वरी. नो जाय वाय वरी. कळ्ळें रे, डिसिजन जाता एक एक. हय. इफ यू हॅव अ प्रॉब्लम, इफ यू बेस्ट एक्झाम्पल सांगता, इफ यू हॅव अ प्रॉब्लम हम्म. जाल्यार येस आनी नो. हम्म. नो म्हणल्यार डायरेक्ट आन्सर मेळटा तुका. हय. सो तो जालो प्युअर स्प्लिट. तू हय. प्युअर डायरेक्ट आन्सर मेळ्ळो. ओके, नाईस हय. इफ यू हॅव अ क्या बोला
If you have a इफ यू problem, हॅव अ yes. प्रॉब्लम येस. आता येस म्हळ्यार इम्प्युअर स्पीड तुका हा. आन्सर ना आता. आणि मागीर तू परत क्वेश्चन विचारता हा, कॅन यू डू समथिंग, समथिंग अबाउट मागीर येस. मागीर येस नो म्हळ्यार. सो दॅट इज अ प्युअर स्प्लिट. तुका डायरेक्ट आन्सर मेळटा पळय तो प्युअर स्प्लिट. अच्छा अच्छा स्ट्राइक कर. हय, तुझे बरें. मैंने फोटो भेजा ओदे. हम्म. सो म्हजो क्वेश्चन तुका फर्स्ट क्वेश्चन कितें आसपा जाय तुका बेस्ड ऑन द शेट फिचर्स दिश्टी पडनासता. कंपनी आसा मागीर पोझिशन कंपनी आसा कंपनी, पोझिशन आनी पोझिशन, डिग्री आसा डिग्री आणि सॅलरी मोर आनी देन. तुका सॅलरी फायंड करपा जाय. म्हणल्यार मोर देन 10,000 आसा काय पळोवपा जाय. हय. 10,000 डायरेक्ट मेजतलो मरे तू. तो तेरा पहला क्वेश्चन क्या होगा? नहीं, तुझे मॉडल क्रिएट करना है. अब मैं हाँ. कोई भी डेटा मॉडल में डाल सकता हूँ अभी. हय. जाल्यार फर्स्ट क्वेश्चन कितें आसतलो आनी हो डेटा सेट खूब कमी आसा रे. सांग फर्स्ट क्वेश्चन कितें आसतलो ऑन वीच फीचर. सॅलरी मोर देन 10,000 आसा जाल्यार आमकां फायंड आउट करपा जाय. सो फर्स्ट क्वेश्चन कितें आसतलो वीच कंपनी फर्स्ट क्वेश्चन आसतलो, वीच डिग्री फर्स्ट क्वेश्चन आसतलो काय वीच ते फर्स्ट क्वेश्चन आसतलो. वीच सॅलरी कितली जस्ट 1 मिनिट घे. आं कितें म्हणटालो? डिग्री पळयतलो कळ कारण आं मे बी. तू कळ्ळें न्ही मिनींग कितें हांव कितें सांगता तो. एक्झॅक्ट ना कळोंक. तुजो क्वेश्चन कितें लायक आमकां फायंड आउट करपा जाय सॅलरी मोर देन 1,000 कोणाची आसा ती. ना 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 तें न्ही तो क्वेश्चन न्ही. आय वॉन्ट यू टू क्रिएट अ मॉडल. एक हय. डिसिजन ट्री मॉडल क्रिएट करपाक जाय म्हाका तुवें. हम्म. जातून आतां सपोज एकलो मनीस आसा रामू. तो फेसबुकार काम करता, तो सेल्स एक्झिक्युटीव आनी ताणें मास्टर्स केल्लें आसा. जाल्यार तुजो क्वेश्चन आसा की वील ही गेट 10,000 मोर सॅलरी काय म्हणून. तो हांव खंयचो एक टेस्ट डेटा घालतलो त्या मॉडलान आनी तो एक डिसिजन ट्री वर्कआउट जातलो. यू अंडरस्टूड न्ही वॉट आय एम सेयिंग. हय. सो तू जाल्यार फर्स्ट चॅक करतलो तो तुवें जो पॅरामिटर दिला सो तो कंपनी जर गुगलचो आसा जाल्यार गुगलान तेजें पोझिशन ओके कितें आसा ते सगळी ब्रांचीस तशे येतले. ओके फर्स्ट चेक करतलो तूं विथ रिस्पेक्ट टू कंपनी रायट हय. ऑर पोझिशन ऑर डिग्री कितें घेतलो फर्स्ट एज अ पॅरामिटर सांग. कंपनी. वाय लायक थंयच्यान तूं ब्रांचीस स्प्लिट करूं शकता सगळ्यांची सारकी. हय बट वाय जस्ट कंपनी यू कॅन डू द अदर वे रावंड. तूं मास्टर्स आनी बॅचलर कोण मास्टर्स केलें तें पळोवपाक ते शकता. चिंततालो हांव आतां. आनी आतां कळ्ळें न्ही क्वेश्चन. हय लायक तो टॉप डावन एप्रोच असो बरो जावचो ना. तो बॉटम अप एप्रोच टायप जातलो. सो बट सिस्टमॅटीक आन्सर मेळचे ना मे बी. ओके आन्सर एक्चुअली कंपनी आसा बिकॉज तूं कंपनी विथ रिस्पेक्ट टू गेले आनी कितें आसा तातूंत गुगल आसा, फेसबूक आसा आनी एबीसी फार्मा कितें आसा. बट तुवें डेटा सेट सारको पळोवना. तातूंत भितर फेसबूक आसा पळय फेसबूक पळय जे जे फेसबुकार काम करता ताका डायरेक्टली सॅलरी अबावट 10,000 आसा इन द हय. डेटा सेट. हय. सो तो आनी तुका आनी स्प्लिट करपाक आनी स्प्लिट करत ना. पडचो ना कळ्ळें न्ही. हय. देन यू हॅव टू जस्ट स्प्लिट दीस बोथ. हम्म. सिमिलरली तांचो एक म्हणल्यार फेसबुक इज अ प्युअर स्प्लिट. प्युअर समझा ना. स्प्लिट. हय. और ये इम्प्योर है. अब Impure. इम्प्योर को तो प्योर बनाएगा. इतना ही बोलना था मुझे. So more So pure प्योर splits if in case if we select company as the main way. yes. So in decision tree, the ideal goal is to achieve pure split. Ideal goal. It is not Ideal. always possible. Yes. But so तुझं मॉडल हातून मॉडल ट्रेन कितें यू हॅव टू बिल्ड द एंटायर डिसिजन ट्री आनी मागीर तूं एक टेस्ट डेटा घालतलो आनी तो मागीर ट्रॅव्हल करतलो फूल. ओके इतना ही काम है. आता प्युअर स्प्लिट करपाक देर आर 2 मेथड्स. प्युअर स्प्लिट ओके विथ प्युअर स्प्लिट कॅल्क्युलेट करपाक प्युरिटी कॅल्क्युलेट करपाक देर आर 2 मेथड्स. वन इज गिनी इम्प्युरिटी आनी वन इज एंट्रोपी. हे डेटा मायनिंग आशिल्लें आमकां. जिनी इंडेक्स. जिनी इंडेक्स जो भी है तुझे पता है. जिनी इंडेक्स इकॉनॉमिक टर्म एक पण तो गिनी न्हू जिनी ते. जिनी याद आसा एंट्रोपी आनी जिनी इम्प्युरिटी फॉर्मुला आसा म्हूण आसूं. लायक आसलेलें तें खबर आहा आमकां पूण याद ना कितें तें एक्झॅक्ट. लायक एंट्रोपीन तो मायनस बी येता. एंट्रोपी मायनस येता करेक्ट. हय मरे. सो जिनी इम्प्युरिटी आनी एंट्रोपी कॅल्क्युलेट करून तुका व्हॅल्यू मेळटलो. तो तूं घालता इन्फॉर्मेशन गेनान. ओके इदर ऑफ वन चूज करता जिनी इम्प्युरिटी ऑर एंट्रोपी. जेन्ना डेटा सेट लार्ज आसता तेन्ना जिनी इम्प्युरिटी नाजाल्यार एंट्रोपी. मागीर तो जो व्हॅल्यू मेळटा तो तूं
पळय एक फिचर आसता, सपोज कितें आसा, डिग्री आसा, मागीर कितें आशिल्लें, कंपनी आनी पोझिशन, कंपनी पोझिशन. 3 फिचर आसले. एक फिचरा एक इम्प्युरिटी व्हॅल्यू येतलो, एक फिचरा एक इम्प्युरिटी, आनी एक फिचरा आनी एक इम्प्युरिटी. ते तिनी इम्प्युरिटी घालता तितून इन्फॉर्मेशन गेन म्हण आसता तातूंत. आनी बेस्ड ऑन दॅट तुका खंयचोय फिचर बेस्ट आसा तो सांगता. सो देर आर 2 थिंग्स टू डू. एक फावट गिनी इम्प्युरिटी व्हॅल्यू काडपाचो आनी तो मागीर इन्फॉर्मेशन गेना घालपाचो. बेस्ड ऑन दॅट खंयचो फिचर बेस्ट आसलो मेळटा. सो तो फर्स्ट फिचर घेतलो, तो स्प्लिट केलो, आनी परत रिकर्सिव्ह स्टेप तो. हय कळ्ळें. हां, ही हुआ. कोड बी आसान है इसका. डिसिजन एकूच ओके. मिनिट. जिनी इंडेक्सची कितें थियरी खबर आहा तुका? लायक कितें आसता ते भितर? फॉर्म्युला नाका? हय सांगता. Gini index measures the likelihood of the randomly chosen element being incorrect. हय कळ्ळें म्हाका. लायक सारकें आसा तुजें डेफिनेशन. कारण इफ तुका जाय जाल्यार सांगता हांव जिनी इंडेक्स कितें तो नॉर्मल इन इकॉनॉमिक्स हम्म, टर्म्स. हम्म, तितलो इम्पॉर्टंट ना, हम्म. बट खबर आसल्यार एक मातशें नॉलेजा खातीर. हय सो हय. जिनी इंडेक्स मेजर्स इनकम आनी वेल्थ, इनकम ऑर वेल्थ ऑन बेस हम्म, विथ रिस्पेक्ट टू पॉप्युलेशन पळयता आमी. सो हम्म. लायक इनकम आमी पुअर आनी रीचचे मदीं हें करता आनी कितली पॉप्युलेशन आसा ती. हां, अशें सांग म्हाका तितलें खबर ना रे, सो बेश्टें वाचून सांगता हांव. हां. Gini index or Gini coefficient measures income or wealth inequality within a population ranging from 0 म्हणजे perfect equality to 1 perfect inequality. हां, हां. लायक बेसिकली वेल्थ डिस्ट्रिब्युशन आसा ते कशें सांगता, लायक पुअर आनी रिचा मदीं कशें आसा ते. लायक तो एक ग्राफ आसता आनी एक्चुअली हांगा सेम आसा. हाचो रेंज 0 टू, पूण हाजो 0 टू 0.5 आसा. हां 0 म्हळ्यार प्युअर हय आनी 0.5 म्हळ्यार इम्प्युअर. हय हांगा तो 1 पर्यंत आसा. हां, हां. लायक तो एक कर्व कसो येता मागीर. इफ तो कर्व खूब लेंदी आसा जाल्यार लेंदी न्हू एलोंगेटेड आसा जाल्यार इट इज नॉट अ गुड फॉर द इकॉनॉमी. तुज्या हितून खबर ना एक्झाम्पल. नायस, आणि नायस, इफ तो नायस. कर्व इफ व्हेरी क्लोज टू द नॉर्मल लायन आसा आमची इक्वॉलिटी लायन जाल्यार इट इज अ गुड हां, फॉर इकॉनॉमी. हां, 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 हां. नायस. कळ्ळें न्ही मुखार या मरे. येस. बरें जालें सांगलें. सो रुका एक सेकंड रुका. हां. सो डिसिजन ट्री हुआ बाद में. ओके. Decision tree is used for classification or regression. डिसिजन ट्री Mhm. व्हॅल्यूज गावना सो क्लासिफिकेशन. Yes, correct. Actually, regression. ना दोनों दोनों. लायक तुजो हे प्रत्येक फावटी आसा डावट मारता प्रत्येक फावटी. लायक कसले सांग. आन्सर दी तुजे आसता, तू पयलीं येस करेक्ट म्हणटा मागीर आसता आनी नो. सो हातूंकूय तशेंच जाता दोनूय हितून रिग्रेशना. चलता. ओके. लास्ट ट्री मेळटा पळय ताचो तूं एवरेज काडटा फक्त. एवरेज काडटा हय. आमी काडटाले सुद्दां ते. आं? आमी डेटा एनालिटिक्सान काडटाले सुद्दां ते. काडटाले हय हय. आनी हय इतलें पळय. जेन्ना न्युमेरिकल कितें सोदपा आसता पळय तेन्ना वेरियन्स काडून तूं सोदता. नॉट जिनी इंडेक्स आनी ते इम्प्युरिटी काडना. मुखार तुका या. एक क्वेश्चन चल. व्हेरियन्स आनी आं? स्टँडर्ड डिव्हिजन मध्ये डिफरन्स कितें? स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणल्यार कितले तुजो डिस्ट्रिब्युटेड आसतो आनी वेरियन्स म्हणल्यार कितले फेल. मैंने बोला था मैंने तुझे, मैं भूल गया एक्चुअली. स्टँडर्ड डिव्हिएशन फॉर्म्युला सोड, तो स्क्वेअर रूट तो जालो आनी तो ना. अंडर रूट आसा तो व्हेरियन्स जालो. ते नाका म्हाका. लायक सिग्निफिकन्स कितें तेंचो? एक्चुअली कितले फैला हुआ है. ओके कळ्ळें. स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणल्यार फ्रॉम द मीन कितले फैला हुआ है आनी हय वेरियन्स म्हणल्यार कितले फैला हुआ है. हय सारकें. होय न्ही. हय. सो कारण तेज्या खातीर तूं पयलीं व्हेरियन्स काडटा. सो तुका व्हेरियन्स जास्त आसा जाल्यार तुका कळटा खूब पयस आसा म्हणून. इफ व्हेरियन्स कमी आसा जाल्यार व्हेरी क्लोज. इफ तूं तेजो स्क्वेअर रूट काडटा जाल्यार तुजो ओरिजिनल डेटा आसा पळय कितें, लायक सपोज हय. 1 2 3 4 आसा तुजो डेटा आनी तुजो मागीर व्हेरियन्स व्हडलो नंबर येतलो. 2 डिजीट नाल्यार 2 डिजीट नंबर कितें येतलो नाल्यार मातसो व्हडलो. बट स्टँडर्ड डिव्हिजन काडीत जाल्यार तुजो एक्चुअल डेटा आसा पळय त्या रेंजीन नंबर येता तुजो. सो तुका रिलेट करपाक इझी पडटा. तेन्ना आमी म्हणून इजी स्टँडर्ड डिव्हिजन पडटा. काडटा. नायस नायस. ट्रान्स्क्रिप्टन एक क्वेश्चन आसलो रे हो सेम विशाखापट्टणमा खातीर म्हणून शिकलेलो मातशें. आराम केल्ले मरे त्या प्रोबेबिलिटी करतना. हय म्हाका विचारूंक ना, म्हाका पण दुसऱ्यांक विचारलेलें कोणाक तरी. म्हाका तें याद जालें. ओके मुखार या. आतां ओके जेन्ना फूल ओवरफीट जावपा नाका न्ही मॉडल, म्हणून आमी प्रुनिंग करता. फूल ट्री जावची न्ही पयलीं ताका स्टॉप करता. ओके.
आणि 2 प्रकारचे प्रूनिंग असता. पोस्ट अल्फा प्रूनिंग बीटा म्हणजे फुल नहीं, हाँ अल्फा बीटा प्रूनिंग भी कुछ होता है ना, पर पता नहीं इसमें मैंने नहीं लिखा. प्री प्रूनिंग आणि पोस्ट प्रूनिंग. हां प्री प्रूनिंग म्हणल्यार कितें, तू पयलीं तू दिता मॅक्स डेप्थ 3 आसपा जाय, मिनिमम डेप्थ 3 आसपा जाय. सो जब 3 हुआ तू स्टॉप करता है. पण पोस्ट प्रूनिंग में क्या करता है, तू फुल हाँ अल्फा आसा, हातून आसा बरयला. फुल ट्री करता आणि मागीर एज पर द अल्फा व्हॅल्यू, एज पर युअर कॉस्ट कितले नोट्स जाता ते मागीर तू कॅन्सल मारता. ओके. हो असं कितें कॅन्सल करताले अल्फा बीटा प्रूनिंगान. हां एआय नसले ते. एआय आशिल्लें हांवें. ओके मुखार जायंगे मरे. येस. कितले उरला? थोडे आसला. आयज हांवें एक मिनींग धाडिल्लो ग्रुपार, ऑन्सेम्बल म्हणटा तूं पळयल्लो? ना. ऑन्सेम्बल म्हणल्यार ग्रुप, वांगडा एका. ओके. आनी ताचे 2 प्रकार आसपाक शकता. एक एका फाटल्यान दुसरो, या फिर सिक्वेन्शियल आसपाक शकता, या फिर पॅरलल. कॉयर बी म्हणटा तेन्ना पॅरलली म्हणटाले सगळे. बट एक रिले गेम खेळटा आसतना एकले बॅटन तो घेवन वतलो, मागीर दुसरो घेवन वतलो. सिक्वेन्शियल. सो जब एक साथ होता है उसे बोलते हैं बैगिंग, बट जब सिक्वेन्शियल होता है उसे बोलते हैं बूस्टिंग. ओके. बेसिकली कितें जाता, आतां आमी इतली शिकल्या, इतली डिफरंट मॉडल शिकल्या. सो एकल्यान कोणें तकली लायल्यान म्हणलें अरे शिट अशें करया, एक मॉडलचा कितें मेळटा तो सगळ्या मॉडलार रन करया. ओके. वांगडा रन करया, जो आन्सर मेळटा ताचें एवरेज काडून दिवया. ओके. हे हुआ तेरा बॅगिंग. पॅरलली सगळे रन जाता, एक आन्सर मेळटा तो एवरेज काडून दितलो. मागीर आसता तें बुस्टिंग. थोडे मॉडल्स आसा ते खूब वीक आसता. सो ते कितें म्हणटा, आपूण एक मॉडलार रन करतलो, ताजो एक आन्सर मेळटा तो नेक्स्ट मॉडलाक घालतलो. ताका परत रन करतलो, ताजो आन्सर मेळटा, ताजे थोडे डेटा सेट जे वर्क जायना ते दुसऱ्या मॉडलाक घालतलो. ताजे वर्क जायना ते दुसऱ्या मॉडलाक घालतलो. आनी लास्टाक कितें मेळटा तो आपणा आन्सर. सो ये बैगिंग और बूस्टिंग. बूस्टिंग में होता है एडा बूस्ट, ग्रेडियंट बूस्ट, एक्सजी बूस्ट. तीनों मैंने नहीं किए. व्हेरी गुड. आणि बैगिंग में होता है एक बहुत ही इंपॉर्टेंट, जो तुझे क्वेश्चन में भी पूछा था, बोल क्या है. एक डिसीजन ट्री, बहुत सारे फॉरेस्ट. रैंडम फॉरेस्ट. ओके. आयुष व्हाट इज रैंडम फॉरेस्ट? मेनी डिसिजन ट्रीज इक्वल टू रैंडम फॉरेस्ट. Correct. मैं भी यही बोलता हूँ. A random forest is a powerful machine learning algorithm used for both classification and regression. कोणी सांगता. It's an ensemble learning method that constructs a multiple decision tree to correct असा. कळलं नी? It's an ensemble technique. ते वर्ड्स यूज कर. आसान भाषा में ये बुक्स याद आसा तुका. मशीन सॉरी. मशीन. Random forest, randomly select subset. ओके. वाय इज रॅन्डम फॉरेस्ट? ओके. फॉरेस्ट कळटा तुका, ट्रीज आसा म्हणून फॉरेस्ट, खूब ट्रीज फॉरेस्ट. बट वाय रॅन्डम कित्याक? गुड क्वेश्चन. नो आयडिया. ओके. रैंडम फॉरेस्ट भितर कितें आसता, खूब पळय, तू इमेजिन कर सकता, पैरेलली बहुत सारे ट्रीज वर्क कर रहे हैं. तो एक तुझ डेटा सेट आसा आनी खूब पॅरलल ट्रीज आसा. ज्या डेटा सेटा एक रोज तू थोडे रोज हाक दिता, अशें तू डिवायड करता. ओके. सिमिलरली तू फिचर्स, हे 4 फिचर्स आसा, 2 फिचर हाक दिता, तू फीचर्स डिवाइड करता. सो रैंडमली तेरा डिवीजन होता है, इसलिए उसे रैंडम फॉरेस्ट बोलते हैं. रैंडम फॉरेस्ट रैंडमली सिलेक्ट सबसेट्स ऑफ फीचर्स टू बिल्ड ईच डिसीजन ट्री. हेच द टर्म रैंडम. हाँ, आणि ये भी समझा ना तू? यस सर. आणि जो भी एक ट्रियाचा आउटपुट येता फॉर क्लासिफिकेशन 0 0 1 0, जर तू कळटा 0 घेवपा म्हणून. फॉर रिग्रेशन व्हॅल्यू विल नॉट 100 120 ए गया बे. किती झाले सांग होता. 1 मिनिट. होय दी. येस एक्चुअली झाले आयुष. वय जो रिग्रेशन में क्या होता है, एक ट्री तुका आंसर मिला 100 20 25 26 24, जो भी आंसर मिला उसका तो एवरेज देगा, वो तेरा फाइनल आंसर होगा. ओके.
और बूस्टिंग में सिक्वेंशियल त्या करू ना अजून. ओके, तो मैंने अनसुपरवाइज नहीं किया और ये भी नहीं किया. और क्या बचा है? हाँ, डीप लर्निंग में क्या होता है? डीप लर्निंग में दो ही चीज होती है. तू डीपली शिकपा जाय जाल्यार मागीर केन्ना पळोवया. दोन चीज असतात, CNN आणि ANN. हो नाही. ANN आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क. आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क आणि CNN कॉन्व्होल्युशन न्यूरल नेटवर्क. कन्व्हेन्शनल नेटवर्क. CNN is fully for images and videos होय. and audios. होय. Okay, त्यांना ANN सांगितलं is for त्यांनी सांगितलं. ANN is for such data sets. कॉलम्स असतात, रोज असतात, तसले डेटा सेट. सो तातूंत कितें जाता, बेसिकली खूब न्यूरल पळय, आतां मल्टिपल रिग्रेशनां तूं कळ्ळें, y इज इक्वल टू AX प्लस BY प्लस CZ तसलें कितें मॉडल आसतलो. आनी तुका कोएफिशियंट सोदता, एक ABCD कळ्ळें न्ही. हे कोएफिशियंट सोदता ते कळ्ळें. सो वो कोएफिशिएंट एरर कम करने के लिए ढूंढते हैं. और उसमें क्या यूज करते हैं? कन्वर्जन्स अल्गोरिथम. ओके, आणि हांवें तुका सांगिल्लें की हांव आनी केन्ना सांगतलो, कित्याक आतां सांगलें आसा तितलो उपकार फायद्या पडचो ना. सो कन्वर्जन्स अल्गोरिथम यूज करता. सो सिमिलरली कितें करता, एक न्यूरल नेटवर्कान खूब न्यूरल्स आसता, ताका मल्टिप्लाय करता विथ द वेट्स. सो वेट्स आर सिमिलर एज कोएफिशियंट्स. y is equal to mx plus c. m कोएफिशियंट फॉर थिंकिंग पर्पज. सो तातूंत भितर एक कन्वर्जन्स अल्गोरिथम रन जाता आनी तो एडजस्ट जाता. सो सिमिलरली खूब डेटा घातलो म्हणजे तो एडजस्ट जायत वता, बॅक प्रोपोगेशन जाता, एडजस्ट जाता आनी लास्टाक तुका फायनल आन्सर मेळटा. सो आन्सर कितें? आन्सर म्हणल्यार तूं अपडेटेड वेट्स. आउटपुट इतना ही है, पर और भी है जो ऑफ कोर्स असा आणि खूप किती आते. हाँ, नहीं भी इतना भी नहीं है. हाँ, सॉफ्ट कंप्यूटिंग है. येस. पेपरावर खूप क्वेश्चन येतो ना, तो कन्व्होल्युशन न्यूरल नेटवर्क म्हणून. कॉन्व्होल्युशन न्यूरल नेटवर्क. काहीतरी चित्र काढलेली, काय आयडिया ना, अजूनही खबर नाही ते. हाँ भाई, पर अच्छा है. ML कळ मरे. ML ऑलमोस्ट स्टॅटिस्टिकल थोडे उरला अनसुपरवाइज ते करू ना, पूण ऑलमोस्ट सगळे कव्हर केले. सुपरवाइज पुरो हबे चाले बीचे इथून ना ते सगळं सुपरवाइज. चल मैं करतो मरे. चल. यस चालेल. भाई ओय झाले. यस कुछ फायदा हुआ. होय बेसिक्स कळले सगळे. हां तुझे रिव्हिजन झाले असते बरे. हां, म्हणजे खूप रिव्हिजन झाले. चल ना आयुष, फाल फायनान्स करूया. येस डन. येस तुका मे बी डीप लर्निंग फाल शिकयतलो. बरं, आफ्टर दॅट माझे सेशन करूया. म्हाका चलता. चल फाल्याच्यान फ्री हांव. चल डन फ्री बर्ड. लायक तुका जाय ते कंपनीचे एनालिसिस करूया फाल्यां. खंयची तुका जाय त्या कंपनीची. करूया चल डन. फ्रॉम आणि एक ग्रुप फायनान्स ग्रुप करूया, ग्रॅटिट्यूड सारको. चड जातले, पण ट्राय करू शकता. विषय म्हणला पोया फाल्यां पोया. बरें, फाल्यां सांगता. इफ आय कॅन ग्रास्प कळटा जाल्यार जाल्यार करपा शकता. शिकोवपी बरो जाय. दिसता म्हाका जातलें म्हणून. शिकोवपी बरो जाय. जैसे तुझे ML आता है. चल तर बरें. चल. येस. बाय. कसले शिकयता पळय तुका फाल्यां.